नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 19 तारखेपासून वातावरणात खूप परत बदल होऊ लागला आहे. कारण 19 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, तसेच नंदुरबार, संभाजीनगर, बीड, नांदेड, अमरावती, चंद्रपूर या भागामध्ये एकदम जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे 19 तारखेला देखील. तसेच शेतकरी मित्र, 19 तारखेपासून जास्त वातावरण ढगाळ व्हायला सुरुवात झाली आहे आणि 20 तारखेला जवळपास 20 तारखेला झाशीची राणी, भोपाळ या राज्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच नंदुरबार या ठिकाणी नंदुरबार, संभाजीनगर, नाशिक, जळगाव या भागामध्ये एकदम खूप असे ढगाळ वातावरण, अति जास्त ढगाळ राहणार आहे. तसेच मराठवाड्यात देखील 3-4च्या टायमाला ढगाळ वातावरण राहणार आहे आणि ढगाळ वातावरण 21 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार. 21 तारखेला परत जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि 22 तारखेला देखील एकदम जास्त अति खूप ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नाशिक, तसेच नंदुरबार, सातारा, पुणे या भागामध्ये स्थानिक स्वरूपाचा नॉर्मल पाऊस पडू शकतो. परंतु 23 तारखेपासून परत जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्र. 23 तारखेला सोलापूर, तसेच सोलापूर, बार्शी, धाराशिव, कळंब, लातूर, बीड, तसेच माजलगाव, परळी या भागामध्ये एकदम जास्त अति ढगाळ वातावरण राहणार आहे आणि या ठिकाणी देखील पाऊस पडू शकतो. तसेच परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर या भागामध्ये जोरदार पाऊस आहे. अहमदपूर, निलंगा या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि या ठिकाणी गारा देखील पडण्याची दाट शक्यता आहे 23 तारखेला. तसेच 24 तारखेला देखील शेतकरी मित्र, काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. 24 तारखेला सकाळची 6 ते 7च्या टायमाला परळी, कळंब, लातूर, अहमदपूर, तसेच उदगीर, धाराशिव, नळदुर्गा, सोलापूर, तुळजापूर या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत हे मॉडेल देत आहे आणि बाकी जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. परंतु सध्या कळंब, परळी, तसेच परभणी, नांदेड या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि परळी, तसेच लातूर, निलंगा या भागामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता या भागामध्ये आणि हा पाऊस एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसं औसा, निलंगा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच तुळजापूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. मोहोळ या भागामध्ये. आणि शेतकरी मित्र, खास करून पाहिला असता कोणत्या भागामध्ये गारपीट होण्याची जास्त शक्यता आहे ते आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्र, जवळजवळ इसे मॉडेलचे सर्वच मॉडेल हे पाऊस अवकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. 23 तारखेला जसे पाहिलं असता शेतकरी मित्र, 11 वाजल्यापासून लातूर, नांदेड, बीड, परळी, अंबेजोगाई या भागामध्ये पावसाची शक्यता 11 वाजल्यापासून. तसेच शेतकरी मित्र, 2च्या टायमाला पाहिला असता 2च्या टायमाला लातूर, तसेच परळी, माजलगाव, परभणी, हिंगोली, नांदेड या उमरखेडा, तसेच वाशिम, पुसद या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि अहमदपूर, निलंगा यांच्या मध्यभागी जोरदार पाऊस गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच वाशिम, पुसदच्या मध्यभागी या ठिकाणी देखील गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. ते सालिदाबाद या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. म्हणजेच इचोड या ठिकाणी गारपीट होण्याची आहे. तसेच निलंगाच्या काही भागामध्ये किनवट आणि निलंगा या मध्यभागी जोरदार पाऊस राहणार आहे आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. तसेच इकडे पाहिलं असता मुखेड, कंधार, अहमदपूर यांच्या मध्यभागी म्हणजे या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे. अहमदपूर, कंधार, मुखेड आणि निलंगा यामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. तसेच वसमत, औंढा नागनाथ, पूर्णा, नांदेड, परभणी, गंगाखेड, तसेच परळी, लातूर या भागामध्ये सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहणार आहे. माजलगाव या भागामध्ये देखील पाऊस सर्वसाधारणतः जोरदार राहणार आहे. तसेच केजचा काही भाग, वडवणी, तसेच इकडं पाहिला असता जरूर, मांजरसुंबा, आंबेवडगाव या ठिकाणी देखील सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि पाऊस 23 तारखेला जास्त करून राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र.
आणि 24 तारखेला देखील फक्त काही जिल्ह्यातच पाऊस एकदा राहण्याची शक्यता आहे. ते सध्या 24 तारखेला वातावरण ढगाळ राहणार आहे आणि 24 तारखेला पावसाची खूप कमी शक्यता आहे. परंतु 23 तारखेला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस होणार आहे आणि काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. तरी शेतकरी मित्र, आपण आपल्या शेतातील जनावरांची आणि पिकाची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.